आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चोपाळा ते महाद्वार परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदिर परिसर नो व्हेकल झोन जाहीर केला आहे। दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मंदिर परिसरात आता नो एंट्री असणार आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी 8 ते 10 लाख वारकरी पंढरपुरात येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून गर्दीसाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येत आहेत। चोपाळा श्रीकृष्ण मंदिर ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पश्चिम द्वार मंदिर परिसर, महाद्वार अशा ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित करण्यात आला आहे। मंदिर परिसरात अरुंद रस्ते असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते। अशातच दुचाकी चारचाकी मंदिर परिसरातील रस्त्यांवर आल्यामुळे भाविकांना त्रास होतो। त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून मंदिर परिसरात दिनांक 13 जून ते 25 जून सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे। तसेच दिनांक 26 जून ते 10 जुलै पर्यंत 24 तास वाहनास बंदी करण्यात आली आहे। या वाहनास सूट देण्यात आली आहे। शासकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, मंदिर परिसरात राहणारे, मंदिरात कामकाज करणारे व्यक्तींचे वाहनासाठी पोलीस प्रशासनाकडून पास प्राप्त झाल्यानंतर सदरच्या आदेशातून सूट राहील। आगामी आषाढी यात्रा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर चौफा ते मंदिर परिसर आणि त्याच्या पुढे महाद्वार चौकापर्यंत दुचाकी असेल, चारचाकी असेल, या वाहनांमुळे जी गर्दी होते आणि पायी चालणाऱ्या भाविकांची गैरसोय होते, या पार्श्वभूमीवर आता इथून पुढे गर्दी वाढत जाणार हे संभाव्य त्याची अडचण लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केलेले आहेत। त्यानुसार आजपासून 25 जून पर्यंत पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आणि त्याच्या पुढे म्हणजे मंदिरात दर्शन 24 तास झाल्यानंतर 26 जून पासून 10 जुलै पर्यंत म्हणजे हा जो मुख्य यात्रा कालावधी आहे, या दरम्यान चौफळापासून पश्चिम द्वारानंतर मंदिर परिसर आणि त्याच्या पुढे महाद्वार चौकापर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे। की अशा वाहनांची ने-आण करणं तसेच ती पार्क करणं याबद्दलही प्रतिबंध करण्यात आलेला आहे। आता जे त्या परिसरामध्ये राहणारे आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांना पोलीस विभागामार्फत पासेस दिले जातील। मंदिरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांना पासेस दिले जातील आणि त्यांनी फक्त आपल्या कर्तव्यावर किंवा आपलं जे खाजगी काम आहे त्याच्यासाठीच त्या पासचा उपयोग करायचा आहे। इतर वेळेस अतिमहत्वाचे व्यक्ती असतील किंवा राजशिष्टाचार प्राप्त व्यक्ती असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, त्यांना मंदिर प्रशासनाने चौफळ्यापासून त्यांच्या चारचाकी वाहनामधून त्यांना मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था करायची आहे। मात्र जे त्यांची स्वतःची वाहनं आहेत ती आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ जी नगर परिषदेची पार्किंगची ठिकाण आहेत त्या ठिकाणीच पार्क करण्यासाठी व्यवस्था करणार आहोत। ही आपण एक प्रकारे नागरिकांना, भाविकांना, दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांना सोय व्हावी, त्यांचं दर्शन सुसह्य व्हावं यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत। सर्वांशी चर्चेतून त्यातून काही त्रुटी असतील तर मार्ग काढले जातील, परंतु याची अंमलबजावणी जर केली तर आपण सर्वांना ते फायद्याचं आहे। त्यामुळे मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की या प्रतिबंधात्मक आदेशाचं नो व्हेकल झोनचं आपण काटेकोरपणानं पालन करावं। गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।